माहिती, गोष्ट सांगायला काही नको, पण लोकगीतामध्ये आपण म्हणतो ती लोकगीत आपण म्हणूयात. एका लोकगीतामध्ये म्हटलेलं आहे, चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या पोटाला, चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या पोटाला, घर जरी फाडून शेला, घर जरी फाडून शेला, चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या पोटाला, चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या पोटाला. म्हणे हरी तू माझी भगिनी, भाऊ तुझा मी तुपदंती. म्हणे हरी तू माझी भगिनी, भाऊ तुझा मी तुपदंती. साध घालिता केळी न खाऊनी, साध घालिता केळी न खाऊनी, प्रसंग अवचित पडता, चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या पोटाला, चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या पोटाला, चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या पोटाला. अनेक प्रसंगी खरं तर द्रौपदीचं संरक्षण केलेलं आहे, अनेक संकटातून तिला वाचवलेलं आहे. फक्त द्रौपदीलाच नाही तर पांडवांमध्ये आणि श्रीकृष्णामध्ये बंधूचंच नातं आहे, आते मामी भावंड आहेत. आणि भाऊ म्हणून सुद्धा, म्हणजे पांडवांचा भाऊ म्हणून सुद्धा आयुष्यभर पांडवांना अनेक संकट झेलायला लागले, त्या प्रत्येक संकटामध्ये पांडवांना मदत केलेली आहे. कितीतरी प्रसंग सांगता येतील, संपूर्ण महाभारत तर त्यांनीच भरलेलं आहे. साधा एक प्रसंग, भीम आणि दुर्योधन यांचं शेवटचं युद्ध होणार होतं, महाभारतामधलं शेवटचं युद्ध, की ज्याच्यामध्ये दुर्योधन मरणार आहे आता, मग तोच सगळा निकाल लागणार आहे काय होणार आहे ते. आणि त्यामुळे आयुष्यभर गांधारीने दुर्योधनाला सांभाळलं, आवरलं, बरंच प्रयत्न केला तिच्यापरीने, पण तिला काही यश आलं नाही. मग आता शेवटचा प्रयत्न की शत्रूकडनं तुझा नाश होऊ नये म्हणून काय केलं, गोष्ट आपल्या सगळ्यांना माहितीये, बोलवलं की तू ये माझ्याकडे, मी डोळ्यावरची पट्टी उघडेन, पण तू एकही वस्त्र न घालता यायचेस. मग तू संपूर्ण तुझं शरीर पोलादी होणार आहे, मजबूत होणार आहे, अभेद्य होणार आहे. भीमाने कितीही गदेने मारलं तुला तरी तुला काहीही होणार नाही. अशी तिच्यामध्ये पातिव्रत्याचे तेज तिच्या डोळ्यामध्ये आलेलं होतं आणि म्हणून बोलवलं. आणि मग दुर्योधन आलेला आहे, तिने तिच्या डोळ्यावरची पट्टी उघडली, काढली आणि पाहती ती वरून खालीपर्यंत पाहायला लागली तर कमरेभोवती फुलांची माळ गुंडाळलेली दिसली. सगळ्यांना गोष्ट माहितीये. फुलांची माळ गुंडाळल्यानंतर तिने असा प्रश्न नाही केला की अरे तुला सांगितलं होतं ना काही न घालता ये, असा का आलास. तिने काय प्रश्न विचारला, श्रीकृष्ण तुला कुठे भेटला. कारण की तिला माहित होतं की हे सगळं सांगणारं कोण आहे, मनात त्याच्या भरवणारं कोण आहे, तर श्रीकृष्ण. श्रीकृष्णाने बरोबर त्याला मध्ये अडवलं होतं आणि अरे असं जातात का, काही झालं तरी ती आई आहे असं समजावून पढवून वगैरे स्वतःच कृष्णाला माळ दिलीये, ही माळ गुंडाळ. वस्त्र न घालायला सांगितलंय ना, ही माळ गुंडायला काही हरकत नाहीये, वस्त्र आहे का ते नाही, माळ असं सांगून त्याला पटवलं होतं. आणि त्यामुळे गांधारीने विचारलं कृष्ण कुठे भेटला, पण ते आवश्यकच होतं. ही फसवी आवश्यक होती का, कारण त्या दुर्योधनाने भर सभेमध्ये द्रौपदीला तिची मानहानी केलेली होती, मांडी दाखवली होती आणि त्यामुळे त्या मांडीचा चेंदा मेंदा तर व्हायलाच पाहिजे होता युद्धामध्ये. पण जर का ती मांडी अभेद्य झाली असती तर मारलं कसं असतं. आणि त्यामुळे अत्यंत आवश्यक अशी गोष्ट श्रीकृष्णांनी केलेली, कारण की बहिणीची लज्जा, बहिणीच्या त्या जे तिचं मानहानी झाली आहे त्याची परतफेड त्याला दुर्योधनाला करायलाच पाहिजे. आणि म्हणून दुर्योधन आणि भीमाचा प्रसंग हा. तसंच जयद्रथाच्या वधावेळेस पण असंच झालं. युद्धाच्या एका दिवशी अभिमन्यूचा वध झालेला आहे, अभिमन्यू मारला गेलाय. आणि अभिमन्यू मारण्यामध्ये अनेक कौरवांचा हात जसा होता तसा जयद्रथाचा जास्त हात होता. अतिशय कपटाने त्याला एकत्र गाठून त्या लहान अर्जुनाला मारलेला आहे. आणि याचा राग अत्यंत
क्रोधाविष्ट झालेला आहे अर्जुन. आणि क्रोधाच्या आवेशामध्ये त्याने एक मोठी प्रतिज्ञा केली. त्याने काय म्हणाला की मी उद्याच्या उद्या त्या जयद्रथाला ठार मारेन युद्धामध्ये. इथपर्यंत ठीक आहे. पण क्रोध जेव्हा आपल्या मनामध्ये येतो तेव्हा तो बुद्धीला कसा बाजूला टाकतो आणि अविवेक कसा येतो, त्याचं पुढचं वाक्य असं होतं की जर मी त्या जयद्रथाला मारलं नाही सूर्यास्त व्हायच्या आत, तर मी स्वतः अग्निकांड भक्षण करेन, म्हणजे मी अग्नीमध्ये उडी टाकेन आणि मी स्वतःला संपवेन. झालं, मग महाभारत संपून गेलं असतं. युद्ध जर का अर्जुन नाही तर मग युद्ध संपलंच. कौरवांच्या गटामध्ये एक मोठा आनंद कल्लोळ माजला. का की आता उद्या लढायचं नाहीये, फक्त काय करायचंय, जयद्रथाला वाचवायचं. जयद्रथ वाचला की अर्जुन मेला, संपला विषय. मग पुन्हा श्रीकृष्णाचं आला तो तिथे, ती मागेच होता ना, सतत मागे पुढे सांभाळायची असा आहे ना तो. पाहिलं युद्ध चाललेलं आणि जयद्रथाच्या भोवती कौरवांकडचे शेकडो वीर, अनेक वीर त्याच्या भोवती कोंडाळा करून त्याच्या भोवती मोठं व्यूह रचलेलं आहे की त्या जयद्रथापर्यंत पोहोचायलाच नको असाच ठिकाणी तो लपून बसला. आणि प्रत्येकाला मारत मारत जरी गेला असता तरी नक्की संध्याकाळ झाली असती. मारलं असं अर्जुनाने, मारलं नसतं असं नाही, पण संध्याकाळ होऊन गेली असती आणि मग डाव फसला असता सगळा. श्रीकृष्णांनी पाहिलं की अरे 12 वाजले, आता उधक कलाला आली आहे, अजूनही काही जयद्रथापर्यंत आपण पोहोचत नाही आणि आणखीन 2-4 तास पोहोचण्याची लक्षणं नाही. मग काय, घेतलं सुदर्शन चक्र आणि सूर्याला झाकून टाकलं. सूर्यालाच झाकून टाकलेलं आहे, अंधार पडलेला आहे आणि चिमण्या कावळ्यांना काय माहिती हो, हे कृष्णाचं काम आहे. ते लागले आपल्या घरट्याकडे परतायला. चिमण्यांचा किलबिलाट सुरू झाला, पक्ष्यांचा शिवजयीकडे सुरू झाला आणि सगळेजण अंधार झाल्यामुळे सगळ्यांना वाटलं की झाला सूर्यास्त झाला, आता जयद्रथ तर वाचला, आता अर्जुनाचं काही खरं नाही. आणि अर्जुनाला पण वाटलं खरंच सूर्यास्त झाला आणि त्याने लाकडी रचली, अग्नी पेटवला आणि त्या अग्नीमध्ये प्रवेश करणार तेवढ्यात श्रीकृष्णांनी ते सुदर्शन चक्र काढून घेतलं सूर्यावरच आणि काय म्हटलं, हे बघ अर्जुना, हा सूर्य आणि हा जयद्रथ, हे धनुष्य आणि मार त्या जयद्रथाला. अशा प्रकारे जयद्रथ मारला गेला. पण अनेक प्रसंगामध्ये असं पांडवांना आणि त्यांच्या भक्तांना श्रीकृष्णांनी त्यांचं रक्षण केलेलं आहे. अशा रीतीने भावाचं नातं हे श्रीकृष्णांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने, म्हणजे भाऊ कसा असावा संकटामध्ये खंबीरपणे साथ देणारा, हे भगवंतांनी दाखवून दिलेल्या आपल्या वागण्यातून. भाऊ झालेले आहेत, बहीण झालेले आहेत, पिता पुत्र सगळे झालेले आहेत आणि अशा रीतीने भगवंतांनी अनेक प्रसंगी आपल्याला वाचवलेला आहे. आपल्याला असं वाटेल की भगवंत हा पांडवांच्या वेळेस होता हो महाभारत काळामध्ये, आता कुठं श्रीकृष्णांनी काढायचा इकडे, श्रीकृष्ण कसा काय आमच्या पाठीमागे येणार आहे का आमच्याशी, आम्हाला रक्षण करायला. आमच्या अनेक संकट रोजच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक संकटांना आम्ही तोंड देतोय, प्रत्येक वेळेस श्रीकृष्ण धावत येणार आहे का? हो, पण श्रीकृष्णाने आपल्याला तजवीज करून ठेवली नाही. काय करून ठेवली आहे? भगवद्गीता, एवढी मोठी भगवद्गीता आपल्याला दिलेली आहे. या भगवद्गीतेमध्ये काय नाहीये अहो, सगळे गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टींचा सार भगवद्गीता आहे. ज्ञानदेव माऊली म्हणतात, म्हणोनी जानती या सवा गीताची एकी सेवा, परी शास्त्री एघवा विराची सवे. म्हणजे ही सगळी बाकीची जी शास्त्र आहेत ना, ती एका बाजूला सारून टाका बाजूला, आणि फक्त जे सगळ्या तत्वज्ञानांचं सार नवनीत काढून दिलेले आपल्याला भगवद्गीतेच्या रूपाने ते तुम्ही त्याचं सेवन करा, त्याचं सेवन करा. म्हणून जाणती, जी जाणती लोक असतील ना ती त्याचं सेवन करतील, त्याचा अभ्यास करतील. बाकीची सगळी शास्त्र बाजूला सारा, सगळ्या तत्वज्ञानांचं सार हे भगवद्गीता आहे. आणि या भगवद्गीतेमध्ये फक्त तत्वज्ञानाची चर्चा नाही बरं का, रोजच्या संसारामध्ये आपल्याला ज्या अडीअडचणी येतात, कसं वागावं, काय टाळावं, काय बोलावं, काय बोलू नये, काय वागावं, काय वागू नये, याचं सगळं शास्त्र आपल्याला या भगवद्गीतेमध्ये सांगतं. आपल्याकडे संत म्हणतात की तुम्हाला कोणताही प्रसंग येऊ दे संकटाचा, तुम्ही त्यासाठी कोणतंही भगवद्गीतेचं पान उघडा आणि त्याच्यामधला जो श्लोक वाचला तरी तुम्हाला त्याचा अर्थ समजला तर तुम्हाला नक्की योग्य मार्ग सापडेल. इतकी भगवद्गीतेमध्ये ताकद आहे. त्यासाठी ते आधी समजायला पाहिजे. आपण म्हणतो
आमच्याकडे आहे ना भगवद्गीता? हो आहे. आहे का? हो आहे आहे. कुठे आहे? अहो देवघरात रोज फुलं वाहतो, तांदूळ वाहतो, काय अजून अक्षता सगळं वाहतो आणि पूजा करतो. नाही, भगवद्गीता हे फक्त पूजा करण्याचा ग्रंथ नाहीये. भगवद्गीता हा रोजच्या वाचनातला ग्रंथ आहे. अतिशय महत्वाचं मी सांगते बरं का, लक्ष द्या श्रोत्यांनो, की किती महत्वाचं आहे. फक्त पूजा करू नका. भगवंतांनी पूजा करण्यासाठी तो गीता हा ग्रंथ सांगितलेला नाही. तो रोज वाचायचा, त्याचं चिंतन, मनन, आचरण आपल्यात झालं पाहिजे. आणि दुर्दैवानं आपल्या भारतामध्ये एवढी आध्यात्मिक शक्ती आहे, एवढं श्रीमंती आहे आध्यात्मिक, पण आपण त्या अध्यात्माच्या वाटेने केव्हा जातो? मग जेव्हा आपण निवृत्त होतो तेव्हा, जेव्हा पन्नाशी आपली सरते आणि आता काही राहिलं नाही करायचं, तेव्हा आपण या अध्यात्माकडे येतो. मग तेव्हा भगवद्गीता वाचायला घेतो. पण तेव्हा काय होतं? तेव्हा मला चष्मा लागलेला असतो, जाड भिंगाचा, श्लोक इकडे तिकडे होतात, दिसतही नाही, दात हलत असतात, त्यामुळे श्लोक म्हणताही येत नाही, अर्थ समजतही नाही. मग अशा वेळेस ही योग्य वेळ नाही. मग योग्य वेळ कोणती आहे? अगदी लहानपणीच, पहिल्यापासूनच अगदी बोलायला लागला मुलगा मुलगी, लगेच त्याला निदान श्लोक पाठांतर करायला दिले पाहिजे, त्याचे अर्थ सांगून दिले पाहिजे, समजावून सांगितले पाहिजे. तेव्हा ती हळूहळू हळूहळू ते ज्ञान झेपत 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 प्रत्येकाच्या जीवनामध्ये येईल. का ते महत्वाचं आहे? कारण भगवंतांनी या भगवद्गीतेमध्ये, जगद्गुरु आहेत भगवंत, संपूर्ण जगाला उपदेश केलेला आहे. कोणता उपदेश केलेला आहे? कर्ममार्गाचा उपदेश केला आहे. फक्त देवदेव करत बसू नका, फक्त देवदेव करत बसू नका, तर कर्म करा, स्वतःचं कर्तव्य नीट प्रामाणिकपणे करा, असं भगवंत सांगतात. प्रत्येक वेळेस अर्जुनाला सांगतात की अरे हे तुझं चुकतंय, तुझं कर्म काय आहे, तुझं कर्तव्य काय ते तू कर, उठ आणि युद्धाला तयार हो, तू क्षत्रिय आहेस, उठ युद्धाला तयार हो, घाबरू नकोस, असं समजावून सांगितलेलं आहे. आणि प्रत्येकाने आपलं कर्म करायचं सांगितलं. आणखीन काय सांगतात? काय वागावं सांगितलं. कर्म करा, आपलं स्वतःचं कर्तव्य बजवा नीट प्रामाणिकपणे, आणि काय करू नका, तर काम, क्रोध आणि मोह टाळा. भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे, त्रिविधम नरकस्येदम नाशनम आत्मनः काम क्रोध तथा लोभ तस्मात् एवं त्रयः त्यजेत्. ही त्रिविध म्हणजे ही तीन काय आहेत? नरकाची दार आहेत. का नरकाची दार आहेत? नरक म्हणजे वाईट गोष्ट आपल्याला माहिती. आणि या नरकामध्ये मनुष्य का जातो? लोभाच्या अधीन जेव्हा होतो, कामाच्या अधीन जेव्हा होतो, किंवा क्रोधाच्या अधीन जेव्हा होतो, तेव्हा बुद्धी चालीनाशी होते. आणि बुद्धी चालीनाशी होते तेव्हा कोणतेही निर्णय घेतले जातात. आणि मग मनामध्ये जो योग्य विचार व्हायला पाहिजे, योग्य रीतीने व्हायला पाहिजे, तो होत नाही. आणि स्वैराचार, अनाचार, अत्याचार, अशा प्रकारे अनाचार चालतो आणि लोक वाईट पंथाला जातात. कशामुळे? केवळ काम, क्रोध, मोह यांच्यामुळे. मग त्यामुळे हे टाळा असं म्हटलेलं आहे. मग हे टाळा, त्याच्याऐवजी काय घ्या? त्याग घ्या. काम म्हणजे इच्छा करणे, त्याच्या विरुद्ध काय? त्याग करा. मोह, त्याचा पण त्याग करा. लोभाचा त्याग करा. आणि क्रोधाच्या ऐवजी शांती घ्या, प्रेम घ्या, वात्सल्य घ्या. या गुणांचा, सद्गुणांचा जेव्हा आपण आपल्यामध्ये आचरणामध्ये आपण आणू, तेव्हा जगामध्ये बघा ना किती शांतता प्रस्थापित होईल. जगामध्ये जी सगळी अशांतता झालेली आहे ती कशामुळे आहे? अनेक सगळ्या गोष्टी मला हव्या, हे मला हवं, हे आम्हाला हवं, मला 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 मला, यामुळे सगळ्या गोष्टी, अस्वस्थता जी आहे, भांडणं आहेत, सत्तेसाठी संघर्ष जो आहे तो कशासाठी आहे? मोहामुळे आहे, लोभामुळे आहे, क्रोधामुळे आहे. मग ते जेव्हा संपेल तेव्हा आपोआपच सर्वत्र शांतता असेल, सर्वत्र प्रेम असेल, सर्वत्र दया असेल, सर्वत्र वात्सल्य असेल. मग हे भगवंत आपल्याला सांगतात. पण हे आपण आचरणामध्ये आणलं तर त्याचा उपयोग आहे. आणि अजून काय भगवंत सांगतात की, भगवंत म्हणतात की तुम्ही प्रत्येकाने, म्हणजे आपल्या आजूबाजूला अनेक लोक आपण पाहतोय, त्या लोकांमध्ये आजही, म्हणजे त्या काळात महाभारत काळामध्ये अर्जुन होऊन गेला, धृतराष्ट्र होऊन गेला, तसे काही लोक आपल्याला अजूनही दिसतात की काय करावं, काय करावं, काय करावं, हे करू का ते करू, ते करू का ते करू, या संभ्रमामध्ये अडकलेले अनेक अर्जुन आपल्याला आजूबाजूला अजूनही दिसतात.
अनेक वेळा आपल्या मनामध्ये पण संभ्रम निर्माण होतो की अरे काय करू मी, असं वागू का तसं वागू, हे असं वागलं तर मग यांना वाईट वाटेल, मग तसं वागलं तर तसं काय असं होईल. मग या संभ्रमामध्ये प्रत्येक दिवशी आपण फसत असतो. मग त्यावेळेस आपल्याला कोण मार्ग दाखवतो, तर भगवद्गीता मार्ग दाखवते. काय करायचंय, आपलं कर्तव्य करायचं. अनेक धृतराष्ट्र आपल्याला आजूबाजूला दिसतात. धृतराष्ट्र आपल्याला असं वाटतं की तो दुर्योधनापुढे त्याचं काही चालत नव्हतं, तसं नाहीये. पण धृतराष्ट्राला स्वतःला सत्ता लोभ इतका होता, सत्तेचा मोह इतका होता की ते सत्ता सोडवत नव्हती. त्याच वेळेस त्याने सांगितलं असं आपल्या मुलांना की ते काही नाही, ते पांडवांचं राज्य ते त्यांना देऊन टाक. तो काय कान धरला असता दुर्योधनाचा तर काय दुर्योधनाने केलं असतं, पण तसं नाही. त्याला स्वतःलाच खूप मोह होता, त्यामुळे तो म्हणला नाही ना, काय करणार, दुर्योधन ऐकत नाही. खरं तर दुर्योधन वगैरे काही नाही, त्याला स्वतःला सत्ता हवी होती. हल्ली पण नाही का काही म्हणतात मंडळी, अहो काय आम्हाला करायचंय, खरं गावाकडे शेती वगैरे बघायची आहे, घर वगैरे सगळं नीट करायचंय, आई वडिलांना किंवा नातेवाईकांना बघायचंय तुमचं, पण काय करणार, मुलं ऐकत नाही. मुलं वगैरे नाही, तुम्हालाच करायचं नसतं. आजूबाजूला हे वाक्य आपण आहे, मुलं ऐकत नाहीत. नाही, आपल्याला जेव्हा करायचं असते तेव्हा करतो, जेव्हा करायचं नसतो तेव्हा कोणाच्या तरी पडद्याआड आपण लागतो. हीच गोष्ट आहे. अनेक कर्ण आपण पाहतो. कर्णाला काही ठिकाणी आता असं एक म्हणतात नाही फार कर्ण अतिशय दयाळू होता. कर्ण अतिशय काही नाही, चांगला वगैरे काही नव्हता. तो सुद्धा मोह आणि क्रोध आणि लोभाच्या आहारी गेलेला होता. त्याला सत्ता हवी होती आणि त्याला अर्जुनाविषयी अत्यंत मत्सर वाटत होता. अर्जुनाच्या तोडीचे तोड आपण आहोत आणि तरीही अर्जुना इतकं महत्व आपल्याला नाहीये. अर्जुना इतकं सगळं जे अर्जुनाविषयी सर्वजण प्रेम करतात ते आपल्याला प्राप्त होत नाही, याच्याबद्दल त्याला मत्सर होता. आणि त्यामुळे तो मग अर्जुन हा कोणाचा शत्रू आहे, कौरवाचा. मग तो कौरवांना आणि दुर्योधनाला जाऊन मिळालेला आहे. आपल्याला असं बरेच जण सांगतात की फार दानशूर होता. अहो त्याने चंदनाची लाकडं तोडून दिली, तसं काही नाही. तो एक दानशूरपणा. आता पण आपण अनेक राजकारणी किंवा अनेक मोठी मोठी माणसं बघतो ना, इकडनं 2 नंबरच्या पैसा मिळवायचा आणि इकडे दान करायचं. अरे काय उपयोग आहे त्याचा? जे त्या दानाचा केव्हा उपयोग आहे, ते जेव्हा तुम्ही कष्टाने तुम्ही मिळवाल तेव्हा ते दान 1 रुपया असेल तर तो त्या दानाला महत्व आहे. मग तसं दान उपयोगाचं नाही. म्हणजे अशा रीतीने अनेक कर्ण आपल्याला आजूबाजूला दिसतात. धृतराष्ट्र दिसतात, भीष्म पण दिसतात की कुठल्या तरी विचित्र वचनामुळे बंधनामध्ये अडकलेले आणि ज्या लोकांना मदत करायला पाहिजे त्या लोकांना मदत न करता भलत्यांनाच मदत करतात. खरं तर पांडवांची बाजू योग्य आहे, भीष्मांना माहिती आहे, पण तरीही भीष्म काहीच करू शकत नाही, कारण की विचित्र वचनाच्या बंधनामध्ये अडकले. असेही लोक आपल्याला आजूबाजूला आढळतात. आणि त्या अशा सर्व लोकांच्या विरोधामध्ये जर का लढायचंय म्हणून अर्जुनाला म्हणतात तस्मात उत्तिष्ठ कौंतेय. अरे कुंती पुत्रा अर्जुना, उठ, धनुष्य उचल आणि युद्धाला तयार. त्या युद्धाशिवाय या लोकांचा नायनाट होणार नाही. अशा प्रकारे अर्जुनाला युद्धासाठी भगवंतांनी तयार केलेलं आहे. मग काय आपण सगळ्यांनी काय हातात तलवारी घ्यायच्यात किंवा धनुष्य घ्यायचं मारामारी करायची असं भगवंत सांगतायत का? नाही, असं सांगत नाही. तो अर्जुन क्षत्रिय होता आणि त्यामुळे त्याने युद्ध करायचं आहे असं सांगितलेलं. मग आपण काय करायचं, आपलं जे कर्म असेल ते, मग आपण आपल्या व्यवहारामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपण कोणत्या ठिकाणी आहोत ते त्या ठिकाणी जे कर्तव्य असेल आपलं आजचं ते कर्तव्य आपण केलं पाहिजे. आणि प्रत्येकानेच आपापलं कर्तव्य केलं तर मनुष्य आपल्या कौटुंबिक पातळीवर, सामाजिक पातळीवर आणि संपूर्णच राष्ट्राच्या पातळीवर किंवा राजकारणाच्या पातळीवर योग्य प्रकारे काम करू शकेल, नाही का? उदाहरणार्थ जर कुटुंब पातळीवर म्हटलं तर समजा सासू सुना असतील किंवा जावा असतील किंवा आणखीन मावशी मामा आत्या अनेक नाती आहेत. प्रत्येकाने आपापलं कर्तव्य कोणताही स्वार्थ आड पडदा न ठेवता आपलं कर्तव्य नीट केलं तर काहीच उणीधुणी होणार नाही, कोणीच रुसवाफुसवी होणार नाही. सगळेजण आपापलं व्यवस्थित योग्य प्रकारे आचरण करू शकतील, चालू शकतील. कुटुंबामध्ये हेवे दावे होणार नाही. सामाजिक पातळीवर चांभारापासून अनेक प्रकारची कामं करणारे लोक बघतो. प्रत्येकाने जर का आपलं चांगलं काम छान केलं म्हणजे चांभाराने नीट चप्पल शिवून दिली तर परत 10 वेळा आपल्याला चप्पल शिवण्यासाठी जावं लागणार नाही. इंजिनियरने चांगलं घर बांधून दिलं व्यवस्थित किंवा पूल चांगले बांधले तर राष्ट्राची उभारणी नीट होईल. म्हणजे प्रत्येकानेच आपलं काम नीट केलं, चोख केलं तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात. मग हेच भगवंत सांगतात, स्वे स्वे कर्मणी अविरतः संसिद्धिं लभते नरः.
मनुष्याला आपापल्या कर्मामध्ये जर का तो नीट आपलं कर्म करत असेल तर त्याने सुद्धा सिद्धी प्राप्त होऊ शकते, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. राजकारणामध्ये नगरसेवकापासून पंतप्रधान पदापर्यंत प्रत्येकाने आपलं काम केलं तर राज्यामध्ये पण व्यवस्थित सगळं चालेल, हे भगवंत आपल्याला सांगत आहेत. आणि म्हणूनच भगवंत हे जगद्गुरु म्हणून तुकाराम महाराजांना अत्यंत प्रिय आहे. आणि म्हणून भगवंतांना गुरु असं मानलेलं आहे तुकाराम महाराजांनी. आणि तूच तारू आहेस माझा, म्हणजे हेच हा भवसागर तरुण नेणारा तू भगवंत आहेस. आणि उतरी पहिलं पार भवनदीचं, ही जी भवनदी आहे त्या भवनदीच्या पलीकडे नेणारा कोण आहेस भगवंता, तर तूच आहेस. आणि तुझ्या मार्गाने जर मी गेलो तर माझं नक्कीच कल्याण होणार आहे, असा विश्वास तुकाराम महाराजांना वाटतोय. आणि त्यामुळे भगवंताला ते गुरु सुद्धा म्हणत आहे. आणि अशा रीतीने आपण इथेच थांबूयात आणि नंतर लगेच उत्तरंगाला सुरुवात करूयात. आणि म्हणून पूर्वपदामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा, बंधू तुलता, बंधू तुलता, कृष्ण माझा, बंधू तुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे दारू, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे दारू, कृष्ण पारू, कृष्ण माझा, माता, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा, कृष्ण माझा, कृष्ण माझा. त्यांना एक भजन म्हणते. माझ्याबरोबर हार्मोनियमवर आलेल्या माझ्या मैत्रीण सखी सीमा आवटे आणि तबल्यावर साथ देणारा कुशल राजे यांनी अतिशय मोलाची साथ दिलेली आहे. त्यांच्याशिवाय कीर्तन माझं पुढे सरकणारच नाही. तर मध्यंतरामध्ये सीमाताई आपल्याला छान कृष्णाचं भजन म्हणून दाखवत आहेत, त्याचा आपण आस्वाद घेऊ. गोविंद गोविंद, गोविंद गोविंद.
छान भजन झालेलं आहे. गोविंद गोविंद. कीर्तन परंपरेनुसार मध्य भागामध्ये पण आपण अजून एक भजन करणार आहोत. आज कृष्णाष्टमीच आहे. पुन्हा कृष्णाचंच नाव जेवढं जास्तीत जास्त येईल तेवढे कृष्णाचे गुण आपल्यामध्ये आणखीन आणखीन येत राहणार आहे. त्यामुळे आपण परत एकदा कृष्णाचं नाव घेणार. माझ्या मागे म्हणायचं आहे मोठ्याने, चांगल्या जोरात टाळी वाजवली पाहिजे, कारण की बरेच मंडळी अजून झोपलेले आहेत. त्यांना जरा जागा करायचं आपण. एवढी जागा आहे आपल्याकडे खरं तर कॉलेजमध्ये, एवढी लोक आहेत, एवढीच आली. मग त्यांना जरा जागा करूया, काहीतरी चाललं निदान त्यांना कळावं. मोठ्याने म्हणायचंय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय ज्या गोपालांचा म्हणजे जन्म या गोकुळाष्टमी दिवशी झालेला आहे ते चरित्र आता आपण उत्तरंगामध्ये बघणार आहोत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. केवढं मोठं वचन दिलेलं आहे. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल आणि अधर्म त्याचं उत्थापन होईल, अधर्म माजेल, तेव्हा तेव्हा मी जन्म घेईन, पुन्हा पुन्हा जन्म घेईन. कशासाठी? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. दुर्जनांचा संहार करायचा आहे त्यासाठी मी येईन. पण दुर्जनांचा संहार का करायचा आहे? तर सज्जनांचं संरक्षण व्हावं म्हणून. सज्जनांच्या संरक्षणासाठी, दुर्जनांचा संहार करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन. आणि हे वचन भगवंतांनी खरंच खरं करून दाखवलेलं आहे. जबाबदारी घेतली की ती घेतली, नाही म्हणायचं नाही, पुरा मागे हटायचं नाही. आणि असे भागवतात तर 24 अवतार सांगितले ना. भागवतात 24 अवतार सांगितले, पण प्रमुख आपण 10 अवतार असं मानतो. आणि त्या 10 अवतारांमधला हा 8वा अवतार. तसे पूर्णावतार म्हणजे रामाला म्हणता येईल, पण परिपूर्ण अवतार असं संपूर्ण चरित्र परिपूर्ण अवताराने, म्हणजे एक चरित्र की जे चरित्र डोळ्यासमोर ठेवून आपण वागावं आपल्या जीवनामध्ये, असं चरित्र भगवंतांचं आहे. आणि त्यामुळे त्याला पूर्ण अवतार असं म्हणतात. आणि हे चरित्र अत्यंत उद्बोधक असं आहे. द्वापार युगामध्ये घडलं काय की काही राजांना असं वाटायला लागलं की आपल्याकडे जी सत्ता आहे ना, ती सत्ता फक्त आपल्या सुखासाठीच आहे. आणि बाकीची सगळी लोक आहेत ना आजूबाजूला असणारी, ती फक्त आपल्यासाठी राबणारी आहे, आपल्याला सुख देण्यासाठी म्हणून त्यांचा जन्म झालाय. आणि आपण फक्त सुख घेण्यासाठी, त्याचा उपभोग घेण्यासाठी जन्माला आलोय, असं काही राजांचा एक मनामध्ये समज झालेला होता. त्याच्यामध्ये मुख्य जरासंध, कंस, कालयवन आहे, शिशुपाल आहे आणि बरीच नाव आहेत अजून. पण जरासंध त्याच्या मधला इतका क्रूर, म्हणजे राक्षसी हो, काय वृत्ती आहे पहा. ऐकून आपल्याला अजून या युगामध्ये आपल्याला ऐकल्यानंतर अंगावर काटा येईल की त्याने नरभेद, अश्वमेध वगैरे आपण ऐकले, पुत्रकामेशी यज्ञ वगैरे पण ऐकलाय आपण रामायणामध्ये. पण यांनी काय केलं, नरमेध यज्ञ केला होता, म्हणजे करायचा होता त्याला. आणि नरमेध यज्ञामध्ये त्यांनी 100 राजांना पकडून त्यांचा संहार करायचा होता. आणि ते कोणाला? देवासमोर. कोणाला? भगवान शंकरांना अर्पण करायचंय. म्हणजे भगवान शंकर मला काहीतरी देतील. म्हणजे किती चुकीचा समज
लोकांमध्ये काही असतो आणि मग या 100 राजांना मारायचं होतं त्याला आणि म्हणून सगळ्या राजांना, क्षत्रिय आहेत बरं का ते, सगळे राजे आहेत, असे काही सर्वसामान्य लोक नाहीत. सर्वसामान्य लोकांची काय वाईट परिस्थिती असेल, दारुण परिस्थिती असेल, राजांची परिस्थिती तर सर्वसामान्य लोकांची काय असेल. मग असे राजा येतो, त्यांना एकेकाला कैद करत होता आणि मग जेव्हा 100 होतील, तो आकडा झाला की मग नरमेध यज्ञ करायचा आणि एकत्र सगळ्यांना मारायचं, असं त्याचा डाव होता. मग त्यामुळे तर संपूर्ण भारतामध्ये म्हणजे भरत खंडामध्ये अनेक राजांवर तो अनेक राज्यांवर आक्रमण करत होता, वेगवेगळे चालू. कंस त्याच्या काही हातात आला नाही आणि म्हणून त्याने काय ठरवलं, आपल्या अस्ती आणि प्राप्ती हे त्याला 2 कन्या होत्या, अस्ती आणि प्राप्ती, त्या 2 मुलींचं नावं अस्ती आणि प्राप्ती. त्या 2 कन्यांना आपल्या कंसाशी त्याचा विवाह करून दिला. आणि मग कंस काय, आधीच तो तमोगुणी होता आणि आधीच एवढा आता मग तर काय हा सासरा, जरासंध सासरा म्हटल्यानंतर तो आणखीनच तमोगुणी झाला आणि अत्यंत उन्माद झाल्याप्रमाणे तो वागू लागला. अन्यायी वागणं त्याचं सुरू झालं. आजूबाजूला अत्याचार, गोरगरिबांवर अत्याचार, मुद्दाम जास्तीचा कर त्यांच्याकडनं घेणे, त्यांच्यावर अत्याचार करणे, त्यांचा पैसा लुबाडणे, हे या गोष्टी सगळ्या सुरू झाल्या. आणि त्यामुळे हा अत्याचार माजलेला आहे, लोक अत्यंत त्रस्त झालेली आहेत. विरोध आहे परंतु तो फार दुबळा आणि क्षणिक किंवा अगदी कमी विरोध आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात विरोधक कोण होता, त्यांच्या यादव अनेक कुळं होती, त्याच्यामध्ये वसुदेव हा त्याला खूप मोठा प्रमुख विरोधक होता. मग त्या वसुदेवालाच आता नामशेष करायचं. मग काय, डायरेक्ट त्याला मारू शकत नाही, समोरासमोर मारता येत नाही. मग काय केलं, त्याच्याशी विवाह प्रस्ताव जोडला. काय केलं, आपली बहीण, चुलत बहीण देवकी, या देवकीशी विवाह लावून दिला, म्हणजे तो जरा खरं नरमायला येईल. खरं तर वसुदेवाचा आधी एक विवाह झालेला आहे रोहिणीशी, आणि ही रोहिणी जी आहे ती या वसुदेवांचा मित्र नंद, जो गोकुळामध्ये राहतोय, तो पण श्रीमंत, चांगल्या व्यवस्थित चांगल्या स्थितीमध्ये आहे, तिथे त्यांनी ठेवलेलं आहे. का, कारण की या कंसाशी पाला आहे, रोज उठून कंसाशी विरोध करायचे, कंसाचे जे अत्याचार करतोय त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी, किंवा निदान कोणीतरी बोललं तर पाहिजे ना, बाकीचे कोणीही बोलू शकत नव्हतं, फक्त वसुदेव एकटा विरोधक होता. मग आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला त्रास होऊ नये म्हणून रोहिणीला कुठे ठेवलं होतं, गोकुळामध्ये नंदाच्या जवळ ठेवलं होतं, घरी ठेवलं होतं. कशासाठी, तिच्या सुरक्षेसाठी. रोहिणी बरोबर लग्न होऊनही देवकीचा प्रस्ताव मांडला आहे, त्याने वसुदेवाने तो मान्य केलेला आहे. आणि मग काय आनंद झालेला, आता काय वसुदेव आपल्याला करत नाही, या आनंदामध्ये होता. आणि खूप थाटामाटामध्ये विवाह लावून दिलेला आहे, खूप जोरात. आता कंसाच्या घरातलं लग्न आहे ते, आणि त्यामुळे आता काही इकडे तिकडे बघायचं नाही, पैसा भरपूर ओतलाय आणि जंगी विवाह सोहळा साजरा केलेला आहे. आणि रात्रीच्या वेळेस वरात चाललेली आहे, रथ स्वतः तो ओढतोय, सगळ्यांना कथा माहिती आहे पण पुन्हा आपण आनंद घेऊयात त्याचा. रथ ओढतोय आणि आता भगवंतांनी ठरवलंय, सगळं जर का नीट, सगळं छान झालं, असं सुखाचं असतं का हो सगळं जगणं, मग लग्न झालं, मग मुलं झाली, बाळ, असं इतकं सोपं असतं का, नाही ना, काहीतरी त्याच्यामध्ये कहाणी नीट ट्विस्ट होण्या चाहिए ना. मग ते काय केलं त्यांनी, आकाशवाणी केली. काही गरज होती का खरं तर भगवंतांना, झाली असती 8 मुलं, नंतर कृष्णाने मारलं असतं, पण नाही, काहीतरी त्याच्यामध्ये नाट्यमय झालं पाहिजे. कृष्णाला अतिशय लीला रचण्याची आवड, त्यामुळे आकाशवाणी केलेली आहे. काय केली आकाशवाणी, गर्भ हिचा जो अष्टम, तो काळ तुझा होईल जाण. तो जो तू गर्भ तिचा 8वा पुत्र आहे ना, तो तुझा काळ होणार आहे. आणि मूर्खा सावध हो रे कंसा, हरणार की तुझे प्राण. अरे मूर्खा कंसा, तुला काही वेळ लागले का, त्यांचं लग्न करून देतोस ना, त्यांचा 8वा मुलगा तुला मारणार आहे, माहिती का तुला, काही गरज होती का, सांगितली, आधीच सांगितलं. आणि मग काय, क्रोधाच्या अधीन झालेला, अत्यंत राग आलाय, सगळं सकाळचं सगळं सोडून दिलं त्याने. आणि ती जी बहीण देवकी, तिला फार ओढलंय रथातून खाली. आणि आता जिच्या पोटी येणार आहे ना, मग हिलाच मारून टाकतो, संपला विषय. उगारलेला लगेच तलवार खडगं उगारलं, लगेच मारायला धावणार. थोडं वसुदेव धावत, अरे 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 कंसा, आवर तुझा क्रोध आवर बाबा रे, तू स्त्री हत्या करतोयस. समजून सांगितलं सगळं तत्वज्ञान. आपण तत्वज्ञान समजायला
तो काय अर्जुन किंवा आणखीन कोणी महत्वाचा मनुष्य, चांगला मनुष्य का? तो तर कंस, त्याला काही कळत नव्हतं. तो फक्त क्रोध आणि मला मारणार एवढं त्याच्या मनामध्ये. अरे स्त्री हत्या करू नकोस, तिची मुलं तुला मारणार आहेत, त्या मुलांना तू मार लागलं तर त्या मुलांचा आपण काहीतरी करू, आणि सगळी मुलं लागलं तर मी तुला आणून देतो. काही त्याच्या डोक्यात शिरत नव्हतं. मग शेवटचं अस्त्र उगारलं वसुदेवाने बोलण्यामध्ये, बरं का. काय म्हटलं तो? अरे कंसामध्ये तू घाबरलास का? पुढचा इतिहास काय सांगेल की कंस ना आपल्या मृत्यूला इतका घाबरला की 8वा मुलगा मारणार या भीतीने त्याने त्या मुलांच्या आईला आधीच मारून टाकलं. असं सगळा इतिहास सांगत चालेल तुला. मग हे भागवतामध्ये लिहिलं, बरं का, भागवतातलं सांगते. मग याला मात्र तो घाबरलाय की असा आपला इतिहास नको, अशी निंदा कोणी आपली करू नये, यासाठी म्हणून तो मागं सरलेला आहे. आणि मुळात वसुदेवाने सांगितलं होतं की जी काही मुलं मला होतील ना ती सगळीची सगळी तुला आणून देईल, बरं का, काळजी करू नकोस. आणि मग काय केलेलं आहे? त्यांना बंदीशाळेमध्ये घातलेलं आहे. उभयताते मग ठेवी बंदीशाळे, उभयताते मग ठेवी बंदीशाळे. आणि पहाऱ्याला कोणाला बसवलेलं आहे? दैत्यानं बसवलेलं आहे, त्याच्या बाजूच्या दैत्यानं बसवलेलं आहे. आणि सांगितलेलं आहे की जी मुलं होतील की नाही ती मला आणून द्या. आणि त्याप्रमाणे प्रथम पुत्र झालेला आहे. आणि लगेचच ताबडतोब वसुदेवाने त्या मुलाला आणून दिलेलं आहे. वसुदेवाने ते बाळ त्या कंसाच्या समोर ठेवलंय खरं. ते बाळाकडे पाहून जरा त्याचं मन मात्र विचलित झालेलं आहे. बाळ कसं होतं? अहो त्या द्वापार युगातलं बाळ, बरं का, आत्ताची बाळं नाही. आत्ताची बाळं लगेच त्या दिवशीच लगेच डोळे उघडतात, टुकटुक बघतात, मोबाईल दिला की लगेच पोस्ट पण देतात, बरं का. पण ते त्या काळातलं बाळ होतं. त्याने घट्ट डोळे मिटून ठेवले होते, हात मुठी पण अशा बांधलेल्या होत्या, आणि असा गुपचूप बोट मुडपून असं ते त्या काळातली बाळ अशी होती. त्यामुळे तो तसा बसलेला होता. आणि ते एवढं निष्पाप बाळ पाहून त्याच्या मनामध्ये असं आलं की हा मुलगा मला काय मारणार? हे लहान बाळ आहे, लहान लेकरून ते पहिलं आहे, ते काही मला मारणार? वसुदेवा तू याला घेऊन जाऊ, मी काय याला मारत नाही. मग आला आनंदाने वसुदेव, आणि देवकीला पण आनंद झालाय, बाबा छान बरं झालं, माझं बाळ मला मिळालं. आणि म्हणून मांडीवर घेतलेलं आहे. पण तेवढ्यात परत कहाणीमध्ये ट्विस्ट पाठवलंय नारद मुनींना भगवंतांनी की अरे हे काय चाललंय? कंसाच्या मनात जर का अशी दया आली, निर्माण झाली, तर त्याची पापं कमी होतील आणि लवकरात लवकर हे पापाचा निपटारा आपल्याला करायचं, पापं वाढायला पाहिजे. चला जा लवकर जातील कंसाकडे जा. मग आलेच नारद मुनी आणि सांगितलंय की अरे तुझ्याकडे मुनी खूप मोठी बातमी. हो मी मामा झालो हो का? छान फार आनंद झालेला दिसतोय. अरे पण तो वसुदेव इतका पुण्यवान आहे, तो वसुदेव आहे ना, तो इतका पुण्यवान आहे की त्याच्या घरामध्ये, त्याच्या वंशामध्ये जी बालकं येतील ना जन्माला, ती सगळी दैवी गुणांचीच असणार आहेत. बरं, दैवी गुणांची म्हणजे देव असणार आहेत, म्हणजे हे पण देव असणार. आणि बापरे, म्हणजे 1 2 3 असे 8 देव जर का तयार झाले तर पुढच्या भविष्यामध्ये हे 8 जण माझ्या करणार. म्हणजे हे काही खरं नाही आपलं. मग तो त्याला जरा डोकं चाललेलं आहे त्याचं, ट्यूब पेटलेली, आणि जे करायचं होतं नारदांना ते त्यांनी केलेलं आहे काम महत्वाचं. नारदांनी मुनींच्या गादीवर मी उभं राहून नारद मुनींची अजिबात मी हेटाळणी करत नाही. लक्षात घ्या, आपण कळीचा नारद असं नारद मुनींची हेटाळणी करतो, पण लक्षात घ्या हे किती गरजेचं होतं. योग्य प्रसंगी योग्य त्या कथेला वळण देण्याचं काम प्रत्येक वेळेस नारद मुनींनी केलेलं. आणि त्यामुळे नारद मुनी हे अत्यंत श्रेष्ठ मानले जातात. नारद मुनींचा फक्त देवांकडेच ते पूजनीय होते असं नाही, राक्षसांच्या कधी गेले तरी राक्षस त्यांना असं म्हणत नसत कधी की इकडे तुमचं काय काम आहे, तुम्ही देवांकडचे. इकडं पण राक्षसांमध्ये, दैत्यांमध्ये सुद्धा त्यांची उडबस होती. कुठेही तिन्ही लोकांमध्ये त्यांचा मुक्त संचार असे आणि सगळ्यांकडे ते जाऊ शकत असे. कारण की त्यांना सगळ्यांना माहिती होतं की हे जे आहेत ते खरे भक्त आहेत, ते योग्य मार्गदर्शन करणार आहेत आणि त्याच्यातून आपलं योग्य चांगलं होणार आहे. अशामुळे नारदांवर सर्वांचा विश्वास. आणि त्यामुळे कळलेलं कंसाला, आणि कंस दान 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 पावलं टाकत आलाय वाड्यामध्ये. आणि त्या देवकीच्या मांडीवर जे बाळ होतं ते फरकन ओढलंय, घेतलंय हातामध्ये त्याचे पाय, आणि गोल 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 फिरवलंय आणि
दानकन आपटलेले. अहो, घरामध्ये आपलं चालणं बाळ कशाला मोठं बाळ जरी झालं तरी एवढंसं रक्त दिसलं तरी आपल्या पोटामध्ये केवढी कालवा कालव होते लहान मुलांचं रक्त दिसल्यानंतर. आणि त्या चिमण्या बाळाचं कलेवर असं रक्ताच्या थारोळ्यामध्ये बघितल्यानंतर त्या आईच्या मनामध्ये काय झालं असेल. आणि एक नाही, दोन नाही, अशी 6 बालकं तिने दिलेली आहे. आणि ती 6 बालकं तिच्या समोर मृत्यू पावलेली आहे. केवढा मोठा त्याग आहे. पण तिला माहिती आहे की जेव्हा बालकं मरतील ना, अरे मुलांनो, बालकांनो, अरे माझ्या अपत्यांनो, तुम्ही जेव्हा मराल ना तेव्हा कृष्ण जन्माला येणार आणि मग तो कंसाला ठार मारणार आहे. हा त्याग आहे. कृष्णाची आई होणं सोपं नाही, सगळ्यांना नाही जमत बरं. ती देवकी होती म्हणून देवकीला जमलं. हा त्याग तिने केलेला आहे आणि म्हणून ती देवकी आहे. आणि अशा रीतीने 6 बालकी दिल्यानंतर आता 7वा गर्भ राहिलेला आहे. आणि एक छोटीशी गंमतशीर गोष्ट आहे बरं का. 7वा अवतार आपल्याला माहिती की शेषनागांचा. ते शेषनागावर भगवंताबरोबर गप्पा मारतात. म्हणतात की काय भगवंता, तुम्ही म्हटलं होतं की मी मोठा भाऊ होईल. हो, अरे रामायणामध्ये म्हणे तुला मी फार त्रास झाला म्हणून तू आता माझा मोठा भाऊ होणार आहेस. आपण ठरलंय ना. हो हो, ठरलंय. पण मग हे काय, एकामागं एक हा कंस सगळ्या मुलांना मारतोय. म्हणजे आम्ही पण जाणार आणि जाणार आणि लगेच परत अबाउट टर्न लगेच मागे यायचं ताबडतोब. हे काय, थांब, काळजी नको करूस शेषनागा, त्याची पण व्यवस्था केली आहे बरं. आणि मग 7वा गर्भ राहिलेला आहे आणि तो 7व्या महिन्यापर्यंत आलेला आहे. राहिला म्हणता अचानक एके दिवशी पोट गायब. गर्भ गेला. कसा, कुठे गेला? अहो, संकर्षण पद्धतीने हा देवकीच्या उदरातील गर्भ काढून जी रोहिणी आहे त्या रोहिणीच्या गर्भामध्ये तो गर्भ पाठवलेला आहे. उदरामध्ये तो गर्भ पाठवलेला आहे. ही भगवंताची लीला आहे असं आतापर्यंत आपण समजत होतो. पण आता शास्त्र सांगतंय, विज्ञान काय सांगतं. विज्ञानामध्ये आज हे शक्य आहे, सगळ्यांना माहिती आहे. विज्ञानामध्ये सरोगेट मदर आलेले आहेत की आपलं जर का आपल्या काही गर्भांमध्ये, काही उदरामध्ये, काही गर्भांमध्ये अशी गर्भाशय कमकुवत असतात, तिथे बालकाची वाढ नीट होत नाही. मग फक्त गर्भ निर्माण करायचा आणि मग नंतर तो योग्य उदरामध्ये घालायचा. 9 महिने ते वाढतं छानपैकी आणि मग नंतर त्याचा जन्म होतो आणि मग त्याच्या आईकडे परत ते दिलं जातं बाळ. सरोगेट मदर हल्ली विज्ञानाने सिद्ध केलेलं. मग त्या काळामध्ये पण असेलच नाही का, आपल्याला माहीत नाही. आणि आपण भगवंताची लीला म्हणून ते सोडून देतो. तशा अनेक गोष्टी आपण सोडून दिल्या. तो भगवंताची लीला काय तर म्हणे, काय कारागृहामध्ये सगळीच्या सगळी दारं त्यावेळेस उघडली कशी गेली. नंतर सगळे जे पहारेकरी होते ना ते पहारेकरी सगळे झोपले आणि मग भगवंतांना घेऊन वसुदेव पुढे गेले आणि मग केवढा चमत्कार झाला. त्यांनी तिथे त्या लहान लेकराला ठेवलं आणि नंतर मग यशोदेच्या कन्येला इकडे आलं, तो घेऊन आला. अरे म्हणजे एवढा इथून ते काही छोटं गाव आहे का, म्हणजे एका मोठ्या शहरातून दुसऱ्या शहरात जाईपर्यंत कोणी पाहिलं नाही. असं होईल का? अनेकांनी पाहिलंय हो. परंतु आपण सांगितलं तसं, आपण पाहिलं तसं कंसाचे असे अनेक शत्रू होते. कंस अनेक जणांना नको होता, पण समोरासमोर विरोध करता येत नव्हता. आणि म्हणून आत्म असे वसुदेवाला मदत करणारे अनेक जण होते. म्हणजे ही गोष्ट अनेकांना माहिती होती. फक्त ज्यांना माहीत होती त्यांनाच माहिती होती आणि ज्यांना कळू द्यायची नव्हती त्यांना ती कधीच कळली नाही. आणि त्यामुळे आपण काय म्हणतो, भगवंताची लीला. हो, खरंच सगळी दारं उघडली गेली, दैत्य झोपले. अशी कशी अचानक झोप लागेल? ही भगवंताची लीला नाही. या सगळ्या कार्यामध्ये सगळ्या प्रजाजनांनी भगवंताला आणि वसुदेवाला मदत केलेली आहे आणि म्हणून ते कार्य झालेले. आणि असं जेव्हा सर्व लोक एखाद्या कार्यामध्ये सहभाग घेतात तेव्हा ते कार्य शेवटाला जातं, पूर्ण होतं, सिद्धीस जातं. असं अनेक जन्मांमध्ये, अनेक गोष्टींमध्ये, अनेक घटनांमध्ये आपण पाहिलेलं आहे. स्वातंत्र्याच्या काळामध्ये पण अनेक लोकांनी सहभाग दिला, अनेक अनाम लोकांनी सहभाग दिला म्हणून स्वातंत्र्य मिळालं. तसं त्या काळामध्ये पण कंसापासून स्वातंत्र्य हवंय तर अनेक लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग दिला आणि म्हणून कंसापासून त्या मथुरेची सुटका झालेली आहे. तसंच येते. मग हा 7वा गर्भ या रोहिणीच्या
उदरामध्ये गेला आणि योग्य वेळी ती प्रसूत झालेली आणि मुलाला जन्म दिलेला आहे. पण इकडे काही कोणाला ती वार्ता काही कळाली नाही. आणि नंतर आता 8वा आलेला आहे. आता मात्र 8वा आलेला आहे आणि कंस घाबरायला लागलेला आहे. कंसाला आता जळी स्थळी काशी आपला शत्रू दिसायला लागले. आता आपला मृत्यू येणार, आपला आता मृत्यू 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 सगळीकडे कंसाला कृष्ण कृष्ण दिसायला लागलेला आहे. आणि ही विरधा भक्ती त्याची सुरू झाली की कृष्ण 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 कृष्ण, तो मारणार आपल्याला, तो मारणार आपल्याला, तो मारणार. 8 दिशांना तो 8वा दिसतोय त्यांना. आठव्याने व्यापिल्या अष्टदिशा, आठव्याने व्यापिल्या अष्टदिशा, दिसे त्याला तो अंतरी बाई, दिसे त्याला तो अंतरी बाई. सर्वत्र आत बाहेर इकडे तिकडे सर्वत्र त्याला कृष्ण दिसायला लागला. तो घाबरलेला आहे. आणि श्रावण महिना आलेला आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर सतत 4 दिवस पाऊस लागून राहिलाय. सगळे प्रजाजन चर्चा करतायत, काय हा पाऊस जाईना जाई, काय हा पाऊस. 4 दिवस सतत धुवाधार पाऊस पडतोय. बाहेर लोकांना जायला मिळत नाहीये. दारं बंद करून शांतपणे बसले. एकतर कृष्ण पक्ष चालू आहे आणि दिवसा या ढगांमुळे अंधारलेलं वातावरण आहे. रात्री तर अजून अंधार अंधार सगळीकडे पसरलेला आहे. आणि या अंधारामध्ये सर्वांच्या जीवनामधला अंधार घालवणारा कृष्ण जन्माला येणार आहे. त्याने आधी देवकीला आणि वसुदेवाला चतुर्भुज रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की घाबरू नका, तुमच्या सर्व संकटांचं निरासन करणारा म्हणजे त्यात निराकरण करणारा मी आलेलो आहे. तुमच्या पाठीशी सदैव मी उभा असेल आणि तुमच्या सगळ्या दुःखांचं निर्दालन मी करेन आणि तुम्हाला सुखाचे दिवस नक्की येतील. आणि म्हणूनच मी अवतरण झालेलो आहे असं सांगितलेलं आहे. आणि देवकीने आणि वसुदेवाने नमस्कार केलेला आहे. अर्थात देवकीला माहिती आहे की आता जेव्हा जन्म होईल तेव्हा आता आपल्याला परत त्याचं बालपण पाहायला मिळणार नाही. कारण की नियोजन ठरलेलं आहे. असं तसं नाही बघा, नियोजन खूप आधीपासून ठरलंय की भगवंत जेव्हा येतील तेव्हा त्यांना गोकुळात पाठवायचं आहे. हे नियोजन आधीच ठरलेलं आहे. ते काय अचानक आता काय करायचं, मग आता असं करूयात का, आपण असं नाही. ते खूप नियोजन आधीपासून ठरलेलं आहे. नाहीतर मग असं काही होऊ शकतं का की इकडे देवकीला पण पुत्र झाला आणि तिकडे अचानक गेल्यानंतर अरे तुम्हाला पण मुलगी झाली का, असं नाही. ते सगळं नियोजन आधीपासून ठरलेलं आहे आणि त्याप्रमाणे ती सर्व कार्यवाही झालेली आहे. आणि फुलं वाटायची घेतली तरी चालते जन्म केल्यावर. म्हणजे तसा कृष्णाचा जन्म 2दा आपल्याला घ्यावा लागतो. म्हणजे एक इकडं कारागृहामध्ये आणि नंतर. पण आता फुलं आपण आता घेऊयात आणि मग नंतर पाळणा वगैरे घेऊयात. फुलं वाटली तरी चालते.